संतोष देशमुखांची हत्या केल्याची कबुली तिन्ही आरोपींनी दिली आहे। त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेलेला आहे। दरम्यान या प्रकरणी अवादा कंपनीच्या ऑफिस बॉयचा जबाब देखील नोंदवण्यात आलाय। पाहूयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। संतोष देशमुखची हत्या आम्हीच केली, 3 आरोपींची कबुली। आरोपींनी उघडलं तोंड, वाल्मिक कराडचा पाय खोलात। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची 3 आरोपींनी कबुली दिली आहे। सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदारनं हत्येची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडच्या अडचणी आणखीन वाढणार आहेत। संतोष देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरणातून झाल्याचं चार्जशीट मधून समोर आलं होतं। दरम्यान वाल्मिक कराडच्या गँग मधील सुदर्शन घुले हा टोळी प्रमुख होता असा युक्तिवाद उज्ज्वल निकम यांनी देखील बीड कोर्टात केला। अवादा कंपनीच्या आवारात संतोष देशमुख आणि ग्रामस्थांनी आम्हाला मारहाण केली। त्या दिवशी आमच्या मित्राचा वाढदिवस होता। या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत आम्हाला आव्हानही दिलं होतं। याचा राग डोक्यात होता। अवादा कंपनीकडून खंडणी मिळवण्यातही संतोष देशमुख अडसर ठरत होता। त्यानंतर संतोष देशमुखांचा काटा काढण्यासाठी 29 डिसेंबरला विष्णू चाटेच्या कार्यालयात बैठक झाली। नांदूर फाट्याजवळील तिरंगा हॉटेलमध्ये विष्णू चाटे सोबत बैठक झाली अशी माहिती घुलेने चौकशी दरम्यान दिली। आरोपींनी संतोष देशमुखांच्या हत्येची कबुली दिल्यानंतर देशमुख कुटुंबियांना लवकर न्याय मिळणार असल्याचं बजरंग सोनवणेंनी म्हटलंय। तसंच आरोपींना मदत करणाऱ्या सर्वांना सहआरोपी करण्याची मागणी देखील बजरंग सोनवणे यांनी केली आहे। देर है लेकिन अंधेर नाही म्हणल्यासारखं यांची कबुली यांनी दिलेली आहे। कबुली जवाब आहे। तर आपण सर्वांनी माध्यमांनी सुद्धा हा प्रकरण लावून धरलं, जनतेने लावून धरलं, आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी लावून धरलं। त्याच्यामुळे याचा शेवट या संतोषांना देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी, जे गुन्हेगारी आहेत त्यांना म्हणजे त्याच्यामध्ये सजा, आणि जे कुणी आणखी सहआरोपी आहेत ज्यांनी यांना पळून जायला मदत केली, ज्यांनी पैसे पुरविले, ज्यांनी गाड्या पुरविल्या, अशांना सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी अवादा कंपनीमधील ऑफिस बॉयचा देखील जबाब नोंदवण्यात आलाय। 6 डिसेंबर 2024 साली कंपनीच्या कार्यालयासमोर गोंधळ झाला। गोंधळ झाल्यानं गेटवर गेलो। गेटवर सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे आणि एक अनोळखी व्यक्ती होती। दरम्यान सुरू असलेली भांडणं सोडवायला वॉचमन गेले असता त्यांना मारहाण करण्यात आली। सुदर्शन घुले त्यांना म्हणाला, मी वाल्मिक कराडचा माणूस आहे, कंपनी सुरू ठेवायची असेल तर 2 कोटी खंडणी द्यावी लागेल, नाहीतर कंपनी बंद करा। सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी शिवाजी थोपटेला तुला बघून घेतो अशी धमकी दिली आणि शिवाजी थोपटेनं शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख अवादा कंपनीच्या गेटवर आले। कंपनी बंद करू नका, लोकांना रोजगार मिळू द्या अशी विनंती संतोष देशमुखांनी केली। सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकीही देण्यात आली। संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडसह त्याच्या टोळीला अटक करण्यात आली आहे, तर दुसरे कृष्ण आंधळे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। मात्र सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदारनं दिलेल्या कबुलीनंतर या आरोपींचा आका म्हणजेच वाल्मिक कराड हा चांगलाच अडचणीत सापडणार आहे। विकास मानेसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, बीड।